तर मैत्रिणींनो, कारलं घरात असं बनवायचं की घरातल्यानी कढई पुसून खाली पाहिजे, नाहीतर वाटी तरी चाटून पुसून खाली पाहिजे. तर बघा, या व्हिडिओमध्ये कडू कारलं गोड कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर बघा, कारलं असं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि चाकूने असं मधोमध कट करून घ्यायचं आणि त्याच्यातल्या बिया सगळं बाहेर काढून घ्यायचं. बिया काढण्यासाठी असं अंगठ्याने बिया काढायच्या, म्हणजे कारल्यातल्या सर्व बिया बाहेर पडतात. बघा, हे असं काप करून घ्यायचे. जर तुमच्याकडे मोठी कारली असेल तर मधोमध कट करून त्याचे 2 भाग करून तुम्ही हे असं करू शकता. कारल्याची भाजी करताना कारल्यामध्ये असं काही टाकायचं की ज्याने कडू कारलं पण गोड झालं पाहिजे, आणि तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारली अशी कापून घेतल्यानंतर त्याच्यातल्या बिया काढून झाल्यानंतर असं कारल्यावर मीठ टाकायचं आणि मीठ सगळीकडे असं चोळून घ्यायचं. कारल्याला मीठ लावल्याने कारल्याचा कडूपणाही कमी होतो. कारल्याला असं मीठ लावून झाल्याने कारला असं 15 मिनिटं झाकून ठेवायचं, किंवा तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये अशी कारली बुडवून ठेवू शकता. तर बघा, भरलं कारलं करण्यासाठी मसाल्याची तयारी करायला घ्यायची. त्यासाठी बघा, एक वाटीभर शेंगदाणे, खोबऱ्याची अर्धी वाटी घ्यायची आणि भरपूर असं लसूण घ्यायचा आणि सर्व तव्यामध्ये असं खरपूस भाजून घ्यायचं. आणि हे भाजताना जर तुम्हाला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं असेल तर ते शेवटला भाजून घ्यायचं, कारण जिरं जर पहिल्यांदा टाकलं तर जिरे हे करपून जातात. तर बघा, असे शेंगदाणे आणि खोबरे एका साईडला करून मधोमध असे जिरे टाकायचे आणि थोडेसे भाजून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची. जर तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर तुम्ही धनेही घालू शकता. त्यानंतर मीठ लावलेली कारले असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. कारल्याचा मसाला तयार करायला घ्यायचा. त्यासाठी मिक्सरमध्ये बारीक केलेले सर्व वाटण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या घरातीलच घरगुती चटणी टाकायची आणि त्याच्यावर आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व एकजीव करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेलही टाकायचं. 2 चमचे तेल टाकलं तरी पुरे होतं. त्यामुळे काय होतं, मसाला हा कारल्यामधून बाहेर येत नाही आणि व्यवस्थित शिजतो. त्यानंतर बघा, असा मसाला एकसारखा झाल्यानंतर आपण कापलेल्या कारल्यामध्ये असा भरून घ्यायचा. जेवढी कारले आपण कापून घेतलेले आहेत त्या मापानेच आपल्याला कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आणि हा मसाला सर्व कारल्यांना पुरला पाहिजे. असा मसाले कारल्यामध्ये भरून झाल्यानंतर अशी गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून जिरा मोहरीची अशी फोडणी द्यायची आणि त्या फोडणीतच अशी भरलेली कारली ठेवायची. आणि बघा, कारल्याची कोणतीही भाजी करताना कारल्यामध्ये जर असा एक सिक्रेट पदार्थ टाकला तर कितीही कडू कारला असेल तर ते कधीही कडू होत नाही. तर बघा, असं कारल्यामध्ये आपल्याला 1 चमचा दही टाकायचं आहे. दह्यामुळे कारल्याचा कडूपणा पूर्णपणे कमी होतो. तुम्ही कसंही कारलं करा, सुकं कारलं करा किंवा पातळ कारलं करा, त्याच्यामध्ये जर तुम्ही 1 चमचा दही टाकलं ना, कारलं कधीच कडू होत नाही. 15 ते 20 मिनिटं असं झाकून ठेवून वाफलून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता कसं कारलं झालं आहे. अगदी बघितल्यावर तोंडाला पाणी सुटेल असं झालं आहे. तर तुम्ही पण असंच कारलं एकदा नक्की करा आणि तुमच्या घरातल्यांना खाऊ घाला. ज्यांना कारलं खायला आवडत नाही ते सुद्धा असं कारलं नक्की खातील. आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.